इथून होई सामन्याला सुरुवात. अच्छा रात्रीतील शेवटची चौथी मॅच आहे. वागेश्वर वाघेराने त्यांच्या स्पार्ट करतो दहिसर संघ. पण पाहतो ज्या रीतीनं मॅचला होईल सुरुवात. गेम ऑन लेट्स प्ले. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय पहिला गोलंदाज सुरेश वागेश्वर वाघेरे टीम कडनं. सुरेश ज्या रीतीनं पहिला गोलंदाज आहे वागेश्वर संघाचा. पहिला बॉल पहा वेगात फेकलाय. अतिशय वेगावरती स्वार आहे गोलंदाज आणि डॉट बॉलच्या मदतीनं बॉल फेकला जातो. चांगली सुरुवात आहे आज क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. इथून मात्र सामना 4 षटकांचा. या इनिंग मध्ये पाहिले ना तर 40+ धावा इथून बनवाव्या लागणार आहेत. सलामीर जोडी आपण पाहतो राज आणि जगदीश दहिसर टीम कडनं. बॉल आणखीन एकदा 30 लाईन आहे लेंथ आहे परंतु टप्पा थोडासा अचूक आहे आणि बॉल झालाय ऑफ बेसची सोडून अवांतर बॉल फेकला जातो. 100 धावेतून मात्र खर्च केली जाते. 100 धावेच्या मदतीनं संघाचा अकाउंट ओपन झाला ज्याला त्यानं श्री गणेश केला जातो. पुढचा बॉल यावेळेस गोलंदाज सज्ज होता. फुल टॉस होता पहा. फुल टॉस वरती बॅटचा बॉलचा संपर्क नाही. विकेट घेताना थोडेसे चुका केल्यात इष्टांच्या मागे आणि तिथून मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाते. ज्या रीतीनं चुका करून चालणार नाही आहेत. या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागणार या दोन्ही टीम्सला. सामना इथून जिंकणं महत्वाचं असणार आहे आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतं. पुढचा बॉल आडवा पाडणा स्ट्रोक चांगला आहे. एलिव्हेशन कमी मिळालाय. मिस टायमिंग स्ट्रोक या पण नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक सिंगल 2 धावेचं मात्र इथे मात्र जमा केले जात आहे. तिसरीचा प्रयत्न तिसरीसाठी परतलेत तू नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगला खेळ ज्या रीतीने चांगली फेकी झाली होती मिडल स्टंप वर द्या परंतु चांगले रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. पंच धावा किती 3 ना. ओके 3 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट केले जातात. 5 धावा धफलकावरती पाहायला मिळतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक या ज्यामध्ये चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे परंतु पहा गोलंदाजाची दादागिरी आणखीन एक डॉट बॉल फेकला जातोय मैदानाच्या आतमध्ये. अतिशय शांत ठेवलं जगदीश आणि राज या दोन्ही फलंदाजांना. विचार केल्यानंतर जगदीशचा 3 बॉल आणि 1 धावेचं त्यानं मात्र मैदानासाठी योगदान दिला परंतु राजचा विचार केला 1 बॉल खेळला आणि 3 धावांचं योगदान दिला. ज्या रीतीने एक्स्ट्रा धाव देखील खर्च केल्या. स्कोरबोर्ड आपण पाहतो 5च्या आकड्यावरती दहिसर संघ. हा बॉल पहा आणखीन एकदा सटीक यॉर्कर या अतिशय वेगाने गोलंदाजी केली जाते. आणखीन एक डॉट बॉल. या षटकातील विचार केला तर 5 बॉलचा खेळ संपला जातोय. अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. सूरज या गोलंदाजांना अतिशय वयानं कमी परंतु गोलंदाजी त्याची चांगली जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल अजूनही या षटकातील शिल्लक असणाऱ्या आडव्या बाटा स्ट्रोक चांगला आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षण तैनात 1 धाव कंप्लीट केली जाते. दूरवरचा प्रवास थोडासा फंबल झाला. 2 धावा इथून कंप्लीट केले जातात. 2 धावेच्या मदतीनं थोडंसं फेकी विकेट किपर थोडंसं मिसफील्ड करतोय परंतु नाही. षटकाला होती समाप्ती. स्कोरवर जाऊन पोहोचलाय तब्बल 7 आकड्यावरती. पहा इथून मात्र पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा अवघ्या स्कोरवरती पाहायला मिळतात. दुसरा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिल्या न सांघिक कोट्यातील दुसऱ्या षटक फेकण्यासाठी दाखल झाला वागेश्वर वगैरे टीम कडनं. सुरेश आणखीन एकदा गोलंदाजी मार्क वरती देखील विचार केला तर वेगवान गोलंदाज वागेरा टीमचा सातत्याने चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते परंतु या मॅच मध्ये तशा रीतीने गोलंदाजी करावी लागणाऱ्या
राईट डाऊन द विकेट. पहिला बॉल खोला टाकला होता, खोदून काढला, परंतु मिड विकेटला क्षेत्रक्षण येतोय आणि इथे चांगला झेल कॅरी केला जातो. पहिला इथे मात्र धक्का लागला जातो दहिसर टीमला. राज बाक टू द डगआउट. सो मच, थँक्यू. पहा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मैथून नंबर 3 वरती चांगले गोलंदाजी सुरेश देखील करतोय. हा बॉल पहा सरळ पॅड वरती आदळतोय. फिंगर इन अप, अंपायर डिसिजन. आणखीन एक करारा झटका लागला जातोय. वन मोर डाऊन विकेट. विकेटचं बदन बॅक टू बॅक दुसरा दरा लागला जातोय. मिथून बॅक टू द डगआउट. इथून मात्र पाहिलं ना तर 2 बॉल वरती 2 विकेट मिळवल्या जात आहेत सुरेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. जुन्या हॅट्रिकची संधी असणार आहे या गोलंदाजाला. आतापर्यंत विचार केला तर षटकार हारी या स्पर्धेमध्ये पाहिल्या. चौकार हॅट्रिक देखील पाहायला मिळाली नाही. विकेट हॅट्रिक देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले नाही. आज सुरेशच्या माध्यमातून हे चित्र पाहायला मिळेल का? हा अंतिम बॉल इथून विकेटसाठी फेकला जाईल. बॅटची कडा घेतली, बॉल एस्टनच्या मागे चालला, डीप मध्ये फिल्डर येतो. एक धाव कंप्लीट झाली आणि इथून मात्र दुसरीसाठी प्रयत्न. फेकी थोडीशी खराब झाली, ज्या रीतीनं 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. चांगले गोलंदाजी पाहायला मिळते सुरेशच्या माध्यमातून. ज्या रीतीनं पहिले षटक संपला अवघ्या विचार केला तर 7 धावांचा, जिथून मात्र दुसरा गोलंदाज आपण पाहतोय. आणखीन एक सुरेश वागेश्वर वागेरा टीम कडनं, ज्याने देखील 3 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. चांगले गोलंदाजी 9 धावा स्कोरवरती पाहायला मिळत्या. 2 विकेट इथून मात्र गमावले गेलेत. 1.5 ओव्हरचा खेळ इथून संपला गेला. अजूनही 3 बॉलचा खेळ या षटकातील बाकी असणाऱ्या. पुढचा बॉल पहा सन्मान दिलाय. टापे क्रिकेट अद्याप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्लाइस करत दुसरी साडी फरतल्यात. डोक्याशी घंटा इथून मात्र होईल का? परंतु नाही. आधीच गोलंदाजाचा हात स्टंपवरती आदळतोय. लिट्या तिथून मात्र सांडल्या जातात, परंतु नाही. 2 धावा कंप्लीट केले जातात. 2 धावांच्या मदतीनं स्कोर डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. हे देखील प्रश्नचिन्ह राहिलं होतं, पण थोडीसं चुका पाहायला मिळतात. आता 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धाव्याच्या मदतीनं दफल जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. ज्या रीतीने डबल डिजिट मध्ये स्कोर पोहोचला आहे दहिसर टीमचा. 11 लॉस ऑफ 2 विकेट्स स्कोरवरती पाहायला मिळतोय. का गोलंदाजी होती आज. सुरेश देखील मैदानाच्या आतमध्ये चमकतो. पुन्हा एकदा पंचाच्या उजवीष्टीकडनं बॉल पहा, लोवर फुल टॉस होता. गुडनाट एक तमाशा देख, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे बॉल चालला. थोडासा फंबल होता तसा पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होती. दुसरी साडी परतल्यात नाही. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अवघ्या आपण विचार केला 2 बॉल वरती 2 विकेट गमावल्या. त्यानंतर हरीचा विचार केला तर 3 बॉल वरती 6 धावा जमा करतोय. इथून मात्र पार्टनरशिप चांगली करावी लागणार या 2 खेळाडूंना. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असणाऱ्या 13 धावा दफटल्यावरती पाहायला मिळतात. ज्या रीतीनं 7.50च्या सरसरा रन रेट जमा करण्यास सुरुवात केली दहिसर टीमना. हा बॉल पहा अगदी टप्प्यावरती फेकला जातोय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची संख्या इथून पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकामध्ये स्कोर जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती.
सुरेशला पाहिलं, त्याने देखील कमी धावांचं षटक फेकलं. अवघ्या 6 धावा. तिसरा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. पहिला बॉल अतिशय वेग या गोलंदाजावरती. टप्पा पडल्यानंतर बॅटचा बॉलचा संपर्क नाही. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर पाहायला मिळतोय दैसर टीमवरती. चार इतर आज गोलंदाजी होत्या. असं दिसतं की लो स्कोरिंग सामना होतोय की काय, पण तिथून फलंदाजांना चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत. जगदीश आणि हरीश सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये जोडी पाहायला मिळते. हा ट्रॅकर होता पहा, त्यावरती मात्र आक्रमकता करण्याची सुरुवात. मिड विकेटला बॉल चाललाय. एक बॉलला फील्ड केलं जाईल. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या जातात. फिकी थोडीशी अचूक होत्या मैदानाच्या आतमध्ये. 15 रन्स इथे मात्र कंप्लीट होत आहेत. तफलकीचा इथून मात्र डोंगर रचावा लागणार आहे. तिसरं षटक अजूनही चालू असणाऱ्या प्रवीण मात्र चांगली गोलंदाजी करतोय. ज्या रीतीने दोन्ही गोलंदाजांना षटक फेकले तीच रीतीनं तो मात्र गोलंदाजीला सुरुवात केल्या. जगदीशचा विचार केला तर 7 बॉलमध्ये अवघ्या 5 धावा तो अद्यापर्यंत दाफलक्यावरती जमा करतोय. वैयक्तिक 5 स्पीडअप घ्यायचा वागेश्वर वगैरे टीम. आपण उशीर लावता, ज्या रीतीनं थोडंसं कॉपरेट करायचं मित्रांनो. पुढचा बॉल आहे पंचांच्या उजवीकडनं या बॉलला फेकलं जाईल. हा बॉल पहा, टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेतलाय. थोडंसं लेग कटरचा वापर या. आणखीन एक बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळते. काय गोलंदाजी होती आज वागेश्वर वगैरे टीम कडनं. पहिली मॅच आपण पाहिली होती अवघ्या लो स्टोरीच्या, तिथून मात्र सामना जिंकला सुरेश इल्वान पोसरी टीमना. आणि इथे देखील आपण पाहतो आहे ते चित्र मैदानाच्या आतमध्ये घडेल की काय, हा प्रश्नचिन्ह राहिला. पुढचा बॉल आहे, आडव्या बॅटनं शोक करण्याचा प्रयत्न, फटका फसला जातोय. बॅक टू द बॉलर. आणि इथे चुका पाहायला मिळतात. प्रवीण करणे ही अपेक्षा नव्हती आज मॅच मध्ये. झेल सोडला गेला तोपर्यंत 2 धावा इथे मध्ये 30 मध्ये कंप्लीट केले जातात. चांगले रनिंग बीटमध्ये विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीनं 17 धावा दफलकीवरती पाहायला मिळतात. इथून मात्र आपण पाहतो काय गोलंदाजी होती. झेल टिपला असतं तर आणखीन एक फलंदाज बाद झाला असता, पण तो झेल सोडलाय. चुका केल्यात आज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतोय. का गोलंदाजी आज मात्र बोटांवरती नाचवायला सुरुवात केली वागेश्वर वगैरे टीमच्या गोलंदाजाने. अक्षरशः पाहिलं ना तर एकही मोठा फटका या इनिंग मध्ये पाहायला मिळत नाही. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः दफलकीमध्ये इकडे 2 धावेनं मात्र संघ सामन्यामध्ये सुरुवात केली. इथून आणखीन एकदा बॅटची कडा घेतली, बॉल मागे चालला. इष्टांच्या मागे फेकी थोडीशी खराब होती. 2 धावा आणखीन एकदा कंप्लीट केल्या जातात. एकानं दुहेरीने मात्र मॅच मध्ये रोमांचकता आणल्या. 3 षटकांचा विकेट संपला जातो. 19 धावा अवघ्या स्कोरवरती पाहायला मिळतात दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये. विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये सूरजने गोलंदाजी केली. अवघ्या 7 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली. त्यानंतर दुसरा गोलंदाज सुरेशनं चांगलं षटक फेकलं, अवघ्या 6 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर प्रवीणची गोलंदाजी पाहिल्या, त्याने देखील अवघ्या 6 धावा खर्च करत असताना एक विकेट मिळवल्या. ज्याने त्यांना चांगली गोलंदाजी आज मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 19 धावा अवघ्या दाफलक्यावरती लागल्या जातात. अजूनही इथून मात्र स्लॉग ओव्हरचं षटक बाकी असणाऱ्या त्यासाठी प्रचलित करण्यात आलाय. रोशन या गोलंदाजाला इथून मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मोठ्या फटक्याच्या हेतूने गरज असणाऱ्या आता मात्र दैसर टीमला 19 धावा अवघ्या दफडल्यावरती पाहायला मिळतात. डावखुऱ्याचा गोलंदाज आडवा बॅटने शोक चांगला आहे, अगदी पुढे सरसावलेत आणि या बॉलला फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत 4 धावांसाठी ठोकला जातोय. चौकार.
हा थँक्यू. चांगले धुंदाज डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील ऐकवली जाते. पहा इथून मात्र चौकार येतोय पहिल्या बॉलवरती. संघर्षमय चौकार येतोय. हा बॉल पहा आणखीन एकदा गुडनाट एक तमाशा देख, परंतु बॅटचा बॉल संपर्क नाही. पंचाचा इशारा होतोय. इट इज अ वाईड बॉल. इथं मात्र 100 धावा खर्च करत असताना पाहिला. एका धावेच्या मदतीनं 24 धावा दफडल्यावरती. इथून मात्र दफल गेममध्ये वेगाने वाढ होत असताना पाहायला मिळते. जरी या मॅच मध्ये विचार केल्यानंतर 35 धावा जरी जमा केल्या दैसर संघाला, तर देखील गेम ही ऑन असणाऱ्या ज्या चांगला टार्गेट सेट करू शकतो. हा बॉल पहा स्लाइस करायचा होता. बॅटचा बॉलचा आणखीन एकदा संपर्क नाही. बॉल चालला विकेट किपर. आज मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो प्रवीण एक चांगला खेळाडू आहे वागेश्वर वागेरा टीमचा, आणि तो चांगली कामगिरी करतो. मागच्या षटक त्यांना देखील फेकला. अवघ्या 6 धावा खर्च करत असताना षटकाला समाप्ती केल्या. चांगली गोलंदाजी आज तिन्ही गोलंदाजाची राहिल्या. चौथा गोलंदाज देखील तेच काम करतोय. ज्या रीतीनं आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. आज गोलंदाजाची दादागिरी वागेश्वर वागेरा टीम कडनं पाहायला मिळते. इथून मात्र पाहिला 3 षटकाचा खेळ 3 बॉलचा खेळ संपला आणि 24 धावा दफटल्यावरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती चौकार लावला होता. असं वाटलं होतं की जिथून मात्र चांगला टार्गेट सेट केला जाईल, परंतु नाही. चांगले गोलंदाजी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एका बॉल 8 स्ट्रोक चांगला. 2 खेळाडूच्या मध्ये बॉल चालला. फील्ड केलं जात आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन येतो. तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगले रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पाहायला मिळते. अवघ्या विचार केला तर एका चौकारच्या मदतीनं इथून मात्र धावा जमा केल्या आहेत. स्कोर आपण पाहतो 26 आकड्यावरती जाऊन पोहोचला. सव्वीस धावा इथून मात्र दाफडल्यावरती लागल्या जातात. निर्णायक अजूनही 2 बॉल या इनिंग मधील बाकी असणार आहेत. डावखुरी आताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. हा देखील बॉल आपण पाहतोय. सरकून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु नाही. आणखीन एक डॉट बॉल फेकला जातोय. या मॅच मध्ये विचार केला तर अक्षरशः 2 बॉल मध्ये टायपिंग क्रिकेट पाहिला, ज्यावरती 6 धावा खर्च केल्यात. एक एक्स्ट्रा धाव देखील रोहनने खर्च केल्या. 5 बॉल मध्ये 7 धावा तो देखील खर्च करतोय. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा हा बॉल आहे दैसर टीमसाठी. हा बॉल पहा आणखीन एकदा तोच प्रयत्न पुढे सरसावलेत. पुन्हा एकदा बॅटचा नावाचा संपर्क नाही. पंचाचा इशारा तो आहे. षटक क्रमांक 4 देखील संपला. पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 26 धावा दफडलीवरती लागल्या जातात आणि इथून मात्र समीकरण राहिला 24 बॉल 27 धावांचा. थँक्यू सो मच. थँक्यू. पहा यापुढची मॅच आहे आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आहे. दैसर बी आणि त्यांच्या केस फाईट करणारा संघ आपण पाहतो आशियाची पट्ट्या. पहा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण कॉल करतो की टॉस बॉक्स मध्ये लगेचच जॉईन व्हायचा. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच दैसर बी आणि त्यांच्या केस फाईट करतोय झुमा बड्डी आशियाची पट्ट्या. या 2 संघाच्या कॅप्टन्सला आपण कॉल करतो की नाणेफेकीसाठी यायचा. यंगस्टार ग्रुप आयोजित शिवराज चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतो. ज्या रीतीनं चांगला आयोजन भव्य दिवा पर्व पहिल्यामध्ये आपण पाहतो. ज्या रीतीनं आयोजकांची अफाट मेहनत विचार केल्यानंतर पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 1 लाख कॅश प्राइज आकर्षक चषक. त्यानंतर विचार केला तर सेकंड प्राइज 50,000 तब्बल आकर्षक चषक. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आपण पाहतो. ज्या रीतीनं फलंदाज गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या रीतीनं आपण कूलर पाहतो. चांगलं भव्य दिव्य आयोजन आज आयोजकांच्या माध्यमातून राबवलं गेलं. अफाट मेहनत आज आयोजकांच्या आणि ती मात्र हे स्वप्न होतं एक मोठं आयोजन आदिवासी खेळाडूंसाठी चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करावा आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ज्या रीतीनं आयोजकांची अफाट मेहनत आजच्या रात्री शेवटची मॅच मी विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करतो याचा टॉस बॉक्स मध्ये. पहा आपण पाहतोय आजच्या दिवसाबद्दल पाहिलं ना तर मान्यवरांचं आगमन झालं. माननीय श्री
करण ठाकूर दाभोले यांचं देखील व्यासपीठावरती आपण आगमन पाहतो. त्यांचं देखील स्वागत सत्कार जो व्यासपीठावरती केलं जाईल. त्याच्यानंतर आपण पाहतो आदरणीय दिलीप मोरे साहेब हे देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांना आपण पाहतो. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत सत्कार केला जाईल. कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील आमचे एक फनी कॉमेंटेटर ज्यांचा आवाज आपण मागच्या इनिंगमध्ये ऐकला. रमेश सर, थँक्यू. चला यानंतर नाणेफेकी केली जाईल. माजी सरपंच पाहता आपण यांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. पहिल्या सामन्यापासून मात्र पाहता आपण साहेबांना आणि या स्पर्धेला मात्र भेट देत असताना पाहता ही स्पर्धा आपली आहे आणि आपल्या स्पर्धेसाठी पाहता आपण चांगले योगदान साहेबांच्या माध्यमातून नाणेफेकी जिंकली. या ठिकाणी दैसर संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चला दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल पहिला आयोजकांची आपण संपर्क साधा. दैसर संघ आपण आयोजकांशी संपर्क साधा. यस, थँक्यू सो मच. पहा इथे मात्र दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. ज्यात टार्गेट सेट केला 24 बॉल अवघ्या 27 धावांची गरज आहे. पहा इथून मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचं आगमन झालंय. ज्या रीतीने त्यांचा स्वागत सत्कार आज केलं जाईल. तो मात्र गोलंदाज सज्ज होतोय. पहिला महानेटी पॉवर प्लेचा पहिली षटक फेकण्यासाठी दैसर टीम कडनं पहिला बॉल. व्यासपीठावरती पहा महत्त्वाचे आमचे सत्कार केले जातील साहेबांचे. जे आमच्या मान्यवर पाहत आहे माजी करण ठाकूर यांचा मात्र आमच्या व्यासपीठावरती येतोचीच सन्मान केला जाईल. माजी करण ठाकूर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचा आणि हा सन्मान स्वीकारायचा. या स्पर्धेचे सर्व पाहत आपण रुपेश पारदे यांच्या हस्ते मात्र हा सत्कार करण ठाकूर यांचा पार पाडला जाईल. चांगली स्पर्धा पाहतो आपण आणि या स्पर्धेला मात्र चांगलं योगदान दिलं आहे माजी करण ठाकूर यांनी. चांगला योगदान राहिला आहे. कमी वेळेमध्ये चांगली उंची गाठली आहे करण ठाकूर याने. आणि त्यानंतर या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य तब्बल 1000चा आर्थिक सहकार्य केला साहेबांनी. आणि त्यानंतर मात्र येतो सन्मान केला जाईल. दिलीप मोरे साहेबांचा येतोची सन्मान केला जाईल. दिलीप मोरे साहेबांना विनंती असेल व्यासपीठावरती यायचं आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे. ते लागल्या जातात. एक विकेट मात्र इथून पहिला गमावला बागेश्वर वाघेरा टीमनं. नवीन बॅट्समन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. ज्या रीतीने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहतो. पाहता या स्पर्धेसाठी योगदान दिलं माजी करण ठाकूर याने. तब्बल 1000चा आर्थिक सहकार्य केला. येस, थँक्यू. पहा आणखीन एक करारा झटका लागला जातो. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केले जात आहेत. झोमाला मात्र पावेल यांचा रस्ता पकडावा लागलाय. अगदी पहिल्या बॉलवरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्वतःवरती निराशा. ज्या रीतीने बॉलला रिलीज केलं गोलंदाज दीपकच्या माध्यमातून अगदी स्टंपवरती बॉलला आदळवून दिलं आणि तो मात्र आणखीन एक झटका लागला जातो. दुसरा गडी बाद झाला. नवीन बॅट्समन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गणेश यावेळेस नंबर 4 वरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. इथून मात्र 5 बॉलचा खेळ संपला. अजूनही विचार केल्यानंतर अवघ्या 6 धावा दाफटल्यावरती पाहायला मिळतात. दीपक मध्ये जर आपण आला असाल तर आपण या व्यासपीठावरती यायच्या आणि त्याच्या पाहता आपण
रुपेश पारधी आणि त्यानंतर अजय पारधी. तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पहा ज्या प्रकारे ना फुलाला फुल जोडल्यानंतर ती जी फुलमाल तयार होते ना आणि मोत्याला मोती जोडल्यानंतर जी मोत्यांची माल तयार होते त्या प्रकारचे पाहता आमचे मान्यवर करण ठाकूर आमच्या व्यासपीठावरती पाहता आपण. त्याच प्रकारे पाहता आपण आणि ज्या प्रकारे ना माणसाला माणूस जी जोडली ना त्या माणसाची जी माणुसकीची जी माल तयार होते ना त्या प्रकारे पाहता आपण करण ठाकूर आमच्या व्यासपीठावरती पाहता आपण. आणि त्यानंतर पाहता आपण दिलीप मोरे साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती पाहता. या मॅचचा आनंद घेत असताना जाऊया सामन्याकडे. सामनाही तेवढाच महत्त्वाचा आहे. थँक्यू सो मच. पहा शेवटची रात्री आहे. शेवटच्या रात्रीमध्ये अगदी मान्यवरांचं आगमन मोठ्या संख्येने व्यासपीठावरती पाहायला मिळतं. ज्या रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला पहिल्या षटकामध्ये खा गोलंदाजी झाली. अक्षरशः कमबॅकिंग षटक फेकत असताना पाहायला मिळाला. दीपकने मात्र षटकाला केली समाप्ती. 2 विकेट ज्यामध्ये मिळवल्या. एका चौकारच्या मदतीनं 6 धावा खर्च केल्या. अजूनही विचार केला तर या मॅचमध्ये 18 बॉल 21 धावांची गरज आहे. सामना लो स्कोरिंग घ्या पण अनेकदा आपण मॅचमध्ये पाहत असतो लो स्कोरिंग सामने हे हाय व्होल्टेज होत असताना इथे देखील ते चित्र पाहायला मिळेल का हे देखील प्रश्नचिन्ह आज मात्र प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये राहिला. चला इथून मात्र पाहिल्यानंतर 18 बॉल अजूनही 21 धावांची गरज आहे. 27 धावाचा पाठला करायचा होता. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो अवघ्या 6 धावा दाफटल्यावरती खर्च करत असताना दीपकनं ओव्हरला समाप्ती केल्या. त्यानंतर रोहित आलाय गोलंदाजी मार्कवरती दुसरी षटक फेकण्यासाठी. पहिला बॉल होता पहा ऑफ एसटी सोडून चालला. इथं मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेतोय आणि इथं मात्र रिक्षा धाव खर्च केली जाते. इथे मात्र पाहिल्यानंतर या बॉल अशा रीतीने बॉल रिलीज करून चालणार नाहीये. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा बॉल पाक द्या टॅपे क्रिकेट पाहायला मिळतोय. बॉलला दिशा दिल्या एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. थोडंसं फंबल झाला आपण पाहतोय. सूरज यांना त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. फेकी फरक खरा परंतु नाही. इथून मात्र प्रवीणला देखील माहिती घाई करून चालणार नाही. मॅच मध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. अवघ्या लो स्कोरिंगचा सामना ज्यामध्ये हाय व्होल्टेज सामना देखील पाहायला मिळेल हे देखील प्रश्नचिन्हात राहिला. 9 धावा धाफलकीवरती जोडल्या जातात. दुसरा गोलंदाज आहे रोहित मात्र खराबीचं षटक फेकतोय. ज्या रीतीनं खराब बॉलच्या मदतीनं त्यांना सुरुवात केली इथून मात्र डॉट बॉल जास्तीत जास्त फेकावा लागणार आहेत. आणि इथं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय. पुढचा बॉल एवढंच गोलंदाज सज्ज अगदी अगदी बॅटनं स्ट्रोक चांगला आहे. बॅटच्या मधोमध अगदी बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रवीणच्या बॅटमध्ये 6 धावा षटकार. पहा अगदी खराब रीतीनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू असणाऱ्या डॉट बॉल फेकायचे होते परंतु यावेळेस चुका केल्यात गोलंदाज रोहितनं. आणखीन एक बॉल आपण आडवा बॅटनं स्ट्रोक चांगला आहे. अलॉंग द कार्पेटच्या मदतीनं बॉल मिड विकेटला चालला. फेकी होती अचूक परंतु नाही. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. अगदी प्रवीण आणि गणेशची जोडी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चांगली पार्टनरशिप इथे मात्र पाहायला मिळेल आणि पार्टनरशिपची आज गरज देखील आहे. अजूनही 10 धावांची गरज आहे 15 बॉल मध्ये या मॅच मध्ये. अगदी लो स्कोरिंगचा सामना होता ज्यानंतर चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा बॉल पहा अगदी कमी गतीने फेकलाय त्यावरती मात्र बीट झालाय. बॅटचा बॉलचा आणखीन एकदा संपर्क नाही. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये थोडंसं फंबल झाला परंतु डॉट बॉलची सत्ता पाहायला मिळते. तो मात्र डॉट बॉल जास्तीत जास्त फेकावे लागणार आहेत. ज्या रीतीने या षटकामध्ये अद्यापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. रोहित या गोलंदाजांना थोडंसं बागड षटक फेकतो. हा बॉल पहा अगदी दिशा दिली आणखीन एकदा स्लाइस करत असताना बॉलला फेकून दिला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरना
टू बाउन्स 4 धावांसाठी हा चौकार. घ्या अगदी प्रवीणच्या बॅटमधनं बॉलला स्लाइस करत असताना फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरला 4 धावांसाठी हा शेवटचा बॉल अजूनही या षटकातील. अगदी आणखीन एकदा तोच रिझन निवडला जातोय परंतु क्षेत्ररक्षण डीप मध्ये येतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे दुसरीसाठी प्रयत्न चालू आहेत आणि इथून मात्र पहा थोडीशी फेकी लेझी पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. षटकाला होती समाप्ती दफलक जाऊन पोहोचला 23 आकड्यावरती. 12 बॉल समीकरण राहिलंय अवघ्या 4 धावांचा. टीम्सना तयार राहायचं. अगदी 4 धावांची गरज आहे अजून मॅच मध्ये. पुन्हा एकदा लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली जाते. आमच्या मेन पंच आपण पाहतोय यश माडिया आज पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगला समालोचन आहे आज मराठी आवाज दिला बुलंद आवाज या तो आज पंचाचं काम पाहतोय. त्याचा देखील चांगला हातभार राहिला या स्पर्धेसाठी. किंगशर ग्रुप आयोजित शिवराज ट्रॉफी चांगला मदत देखील त्याच्या माध्यमातून आमच्यासाठी होती. बॉल पहा आणखीन एकदा ऑफेस्टी सोडून चालला. विकेट किपर बीट झाला. त्यानंतर इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आणखीन एकदा फेकी खराब चुका पाहायला मिळतात. 3 धावा इथे मात्र एक्स्ट्रा खर्च केले जातात. वाईट बॉल आणि इथून मात्र सामना गेला फिनिश. सामना जिंकलाय वागेश्वर वगैरे टीमना. हार्ड लक दहीसर.